नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी, मुसळधार पद्धत देखील सोलापूर, सांगली आणि नांदेडच्या, लातूरच्या भागांमध्ये सुरुवात झालेली आहे। मागच्या 1 तासापासून झालेली सुरुवात ही गारपिटीची असून आजच्या या 19 तारखेला हा पाऊस आता उत्तर भागाकडे सरकणार आहे। आजची मध्यरात्र कशी जाईल याकडे आपण फोकस करूयात आणि शेतकऱ्यांना अजूनही वेळ आहे। काही भागातल्या जसं की हिंगोली असेल, इकडे जालना असेल, बीड जिल्हा असेल, परभणी असेल, तुम्हाला काही झाकायचं पाकायचं राहिलंच असेल तर ते झाकून घ्या। पाऊस खरंच येतोय, सर्व दूर नाहीये पण येणार मात्र नक्की आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, तुमचे जे काही कामं असतील ते आटोपती घ्या। आणि आता बरेचसे कामं तुमचे आवरत आलेत हे मी मान्य करतोय, पण हळद उत्पादक आणि कांदा उत्पादक या अवकाळीच्या वेढ्यामध्ये अडकू शकतो। त्यामुळे मागच्या 20 दिवसापासून याच गोष्टीसाठी सतर्क करतोय। सकाळी पण सांगितले की 17 आणि 18 ही आभाळ दाखवणारी तारीख आहे आणि आज चक्क पाऊस सुरुवात करणार आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर आता हा संध्याकाळी कुठे कुठे जाऊ शकतो देखील पहा। सांगली, सोलापूरला सुरू झालेला पाऊस पुन्हा पंढरपूर, इकडे श्रीगोंदा परिसर, बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये, धाराशिवमध्ये दुपारपासून हजेरी लावलेली, तर अजूनही मध्यरात्रीपर्यंत जाऊ शकतो। मग परळी, वैजनाथ, परभणी, नांदेडचे राहिलेले भाग, लातूरचे राहिलेले भाग, बीडचे पण भाग, जालन्यामध्ये सुद्धा घनसावंगी पट्टा असेल, परतुरा असेल, मंठा असेल, इकडे सेलू असेल, मानवत असेल, जिंतूर असेल, हिंगोली, वसमत, कळमनुरी, यवतमाळमध्ये सुद्धा प्रभावाचा आहेच, माहूरगड वगैरे परिसरामध्ये, आणि चंद्रपूर, वर्ध्यापर्यंतची मजल अधिक प्रमाणात राहणार आहे। अहिल्यानगर शहराच्या परिसरामध्ये सध्या विजांचा लखलखाट चालू आहे। थोडे मोजके भाग घेणं चालू आहे अहिल्यानगरचे, पण रात्री इथे काहीही होऊ शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही कामं आपल्या पद्धतीने करा। ज्यांची जनावरं, जे विशेष करून मराठवाड्यातल्या शेतकरी, एकंदरीत 8ही जिल्हे यांनी रात्रीच्या वेळेला ते पत्र्याच्या घरामध्ये, आपल्या जे काही गोठ्यामध्ये आहे तिथे बांधण्याचं काम करा। रात्री अचानक तुम्हाला सुधारणार सुद्धा नाहीये, एवढं वारं याच्यामध्ये राहू शकतं। मान्य करतोय, हे 30 ते 35% भागात घडणार आहे, पण ते तुमच्या गावात, तुमच्या घरात घडू नये हे तुम्हाला सांगण्यासाठी सतर्क करतोय। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। बाकी विनंती अशी आहे की मराठवाड्यात एकंदरीत सर्व जिल्ह्यांना याचा प्रभाव आहे। रात्री बेरात्री वाशिम, इकडे अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी गरमीची उष्णता आणि गरमी कळकळ करेल असे जे काही भाग असतील इथे हे घडणार आहे। बुलढाण्यातही आभाळ निवळलंय, आभाळ आलतं गेलं, या भ्रमात राहू नका। वातावरण खूप खराब आहे। लोणार परिसर, मेहकर परिसर, त्याचबरोबर इकडे वाशिम, रिसोड, मालेगाव या भागापर्यंत समावेश आहे। त्याचनंतर छत्रपती संभाजीनगरच्या गणगापूर, पैठण, अंबड, जालना परिसर सुद्धा काही मोजक्या प्रमाणात का होईना घेणार आहे। त्याचबरोबर परिस्थिती जर आपण पाहिली तर नाशिक शहरासाठी, नाशिकच्या सुद्धा काही भागांमध्ये ही परिस्थिती अशी उद्भवू शकते की याच्यामध्ये वातावरण हे खराब होणार आहे। तर अशा प्रकारचा सगळा शेड्यूल आहे, त्यामुळे सतर्क राहा। लातूर, नांदेड शहरामध्ये सुद्धा या वातावरणाची क्रेज पाहायला मिळू शकते। ठीक आहे, सुनील काळे सर काय म्हणतात? तुमच्या प्रेशरवर टाकून राहिले शेतकरी, काही म्हणतात की तू बंद कर, बघ साहेबांची माणसं तुझ्या दबाव टाकत आहे, तर तुम्ही टेन्शन देऊ नका। काळे सर, मला काही समजत नाही तुमची कमेंट, तर टाकू द्या प्रेशर। हे बघा, ह्या वर्षी नागडा तर करणारच आहे। जूनमध्ये चक्क 1 महिना पेरणीच्या तोंडावरती सगळ्यांना ऍप्लिकेशनवरती यावंच लागणार आहे। माझी पण मजबुरी आहे की ज्यांचं पितळ मला उघडं पाडायचं ना, ते मी पाडल्याशिवाय राहणार नाही। यावर्षी जूनमध्ये एवढा किचकट कालावधी आहे, तिथे परफेक्टच अंदाज द्यावे लागतील। आणि अशा टायमिंगला ज्यावेळेस आता अवकाळीचे अंदाज कोणाचेही सक्सेस होतात, त्यावेळेस खरी मजा आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। ठीक आहे, जाफराबादला सांगायचं झालं तर बघा, जाफराबादची मजल सध्या वातावरण तुमच्याकडे लालसर आभाळ झालेले, सतर्क तुम्हीही राहा। सगळे गावखेडे तुमच्याकडे नाहीत, संपूर्ण भाग तो घेणारच नाही पण आहे, पण प्रभाव मात्र मराठवाड्यासाठी जास्त आहे। रात्री बेरात्री पुण्यामध्ये सुद्धा याचे प्रभाव असतील, बीडमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा करा। जे सांगितले तेवढं पालन करा। बाकी चंद्रपूर, अकोला, नागपूरकरांना देखील अलर्ट आहे। तर अशा प्रकारचे अलर्ट्स तुम्हाला सांगितलेले आहेत, काळजी घ्या विनंती आहे। उमरखेड परिसरात सुद्धा पप्पू टास्के सर तुमच्या भागात सुद्धा आहे। वडवणीचं सांगितले सावंत पाटील सर आपल्या भागात सुद्धा आहे। लवकरच विजा वगैरे 2 तासाच्या आत तुम्हाला पाहायला मिळतील।
कन्नड सिल्लोडचं सांगायचं झालं मागाशी एक झटका येऊन गेला, बारीक सारीक होता, पण रात्री गरमीच्या लेवलच्या प्रभावामुळे जर सांगायचं झालं तर मल्टिपल कनेक्शन आणि ढगांची दिसणारी दक्षिणेकडनं आभाळ वगैरे या पद्धतीनं पूर्व भागात तुमच्या आहे. वैजापूरची सुरुवात रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी होऊ शकते. वैजापूर जास्त काही मोठा नाहीये. आणि बघा नावं ठेवू द्या, मी तुम्हाला तारखा 20 पर्यंत सांगितलेल्या आहेत, 21 पर्यंत सांगितलेल्या आहेत, तिथे होणार आहे. आणि हा पाऊस 2 टप्प्यामध्ये, हा पूर्ण आठवडा खराब आहे. 21 पर्यंत मजल मारेल, 1-2 दिवस थोडा थांबेल, परत 26, 27, 28 पर्यंत आहे आणि हे होणार आहे, हे दिसतंय. आजची सकाळपर्यंत बघा तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक भागातले वेळ अजून आहे. लातूरला चालू आहे मित्रा, लातूरच्या दक्षिण भागात चालू आहे. तुम्ही लातूरचं विचारताय पण तुमचा तालुका टाकायला काय घाबरताय मला हेच कळत नाही. दाभळी कुठे दादा, तुमची दाभळी पण माहित नाही मला, टाकत राहा कमेंटमध्ये. सेवली पण आहे, जी डोंगर सेवली म्हणतो ना आपण जावळी सर, ती सेवली आहे. नितीन महामुनी तुमच्या परिसरात सुद्धा आहे वातावरण. काही आपल्या बसवेश्वरांच्या जयंतीचं काही काम चालू असेल तर थोडं लक्षपूर्वक करा. गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा आज प्रभाव पडेल, थोडा पैठणची साईड म्हणा, इकडनं राहुरी मार्गे आभाळी गरजत. संगमनेर तालुका पूर्व भाग आहे, जास्त काही व्याप्ती नाही आहे. चिखलीला तुरळक ठिकाणी होणार आहे. अकोला, बुलढाणा, शेवगाव, मेहकर ह्या भागात सुद्धा वातावरण खराब होणार आहे. मागाशी मौताळा मार्गे, मलकापूर मार्गे गेलं एक वातावरण. नितीन महामुनी सर आपल्या भागात मेघगर्जनेसह पाऊस आहे. माजलगावला आहे महामुनी सर. चला अजून काही कमेंट्स. जाता जाता अजून एक प्रभाव सांगून देतो तुम्हाला. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये जे सांगितलं तुम्हाला पावसाळ्यासारखं ते होणार आहे, ते चालू देखील आहे. सोलापूर, लातूर जिल्ह्यात देखील प्रभाव पडतोय. आणखीन काही भागांना कव्हर अप करणार आहे. आभाळाची छाया आणि पावसाचा कडाका देखील पाहायला मिळणार आहे. संध्याकाळपर्यंत अनेक भाग तो व्याप्ती घेईल. बीड जिल्ह्यांनी, माजलगाव परिसर आणि वडवणी परिसरांनी सतर्क राहायचं आहे. 26 तारखेला देखील शंकरगावडेसर पाऊस आहे. तालुका जिल्हा सांगत राहा. नांदेड परिसरात अजूनही रात्रीचा एक टप्पा बाकी, पूर्णा मार्गे तो टप्पा येणार आहे. लोहा, कंधार भाग तो घेणार आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.